नमस्कार, माझा इंडिया न्यूज. आखाती देशातील युद्ध थांबवावे व जगात शांतता नांदावी याकरिता कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पहिली जागतिक शांतता आव्हान रॅली पिंपरी चिंचवड मध्ये संपन्न. ज्यांचा युद्धाशी संघर्षाशी मान अपमान याच्याशी कोणताही संबंध नाही असे श्रमिक, विद्यार्थी, युवक यांचा काहीही कारण नसताना या युद्धामध्ये जीव जातो. आज आखातामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला इराणवर जो हल्ला चढवला त्याची काय कारण असतील तो एक विषय बाजूला आहे, परंतु मला माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा, केंद्र सरकारच्या डिप्लोमसीचा या ठिकाणी गर्व आहे, अभिमान आहे. कारण सर्व देशामध्ये आखातामधल्या विशेषतः दुबई सारखा शांत देश, शांत राष्ट्र, इस्रायल सारखा देश त्या ठिकाणी युद्ध पुकारतो आणि फक्त एअरबेस युद्धासाठी आखातातल्या देशांनी जागा दिली युएईला, अमेरिकेला, आणि त्याचा परिणाम त्या भूमीवरनं इराणवरती हल्ला करण्यात आला आणि त्यांचा राष्ट्राध्यक्ष केला. त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या राष्ट्रांवर ज्यांनी भूमी दिली युद्धाला त्यांच्यावरती इराणनं तुटून पडून बॉम्ब टाकले. इराणचं तर उद्ध्वस्त झालं संपूर्ण देश. 180 विद्यार्थी एका शाळेतले मृत्यू पावले, लहान लहान मुली गेल्या, काही कारण नसताना श्रमिक मेले. आज संपूर्ण आखातामध्ये खंडन निर्माण झालेला आहे. यापूर्वी इस्रायलमध्ये युद्ध होण्यास 26 तारखेला, 25 आणि 26 तारखेला फेब्रुवारीला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी इस्रायलला गेले. त्यांनी इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती केली की चर्चेला मार्ग काढूया. ट्रम्पला अमेरिकेत जाऊन विनंती केली, इराणलाही विनंती केली, परंतु विचारांना सर्व बदल देऊन ज्यावेळेस द्वेष डोक्यामध्ये जातो, राग, क्रोध, तेव्हा सर्व सीमा पार केल्या जातात आणि युद्ध सदृश परिस्थिती होती ती शेवटी झाली. परंतु माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी, माझ्या भारत देशानं जी डिप्लोमसी दाखवली म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण आज कुठेही युद्ध परिस्थिती नाही, आपण शांततेत आहोत. ते फक्त आणि फक्त केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मुळे. त्यामुळे आज या देशाचं मी कौतुक करेन की जगामध्ये ज्यावेळेस युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली, दुबईमध्ये 30 लाखाच्या वर भारतीय अडकले. आखातामध्ये प्रत्येक देशामध्ये आपले भारतीय श्रमिक कामगार म्हणून गेलेले आहेत, काही फिरायला गेले होते. ज्यावेळेस बॉम्ब पडायला लागले त्यावेळेस सगळ्यांनी टाळो फोडला. सगळ्यांना आठवण आली की नरेंद्र मोदींची आठवण आली. आखातामधनं मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, ईसाई असू द्या, शीख असू द्या, सर्वांनी आवाज दिला, नरेंद्र भाई मोदी हमको यहां से बाहर निकालो. इराण मध्ये जे भारतीय अडकले होते, इराणला आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं सांगितलं, ईमेल पाठवून मला माझे भारतीय बाहेर काढायचे, युद्ध थांबवा. आपल्याला आश्चर्य वाटेल, 2 तास युद्ध, 3 तास युद्ध थांबवलं, विमान आपली गेली, सुखरूप भारताचं सैन्य, भारताचे नागरिक, श्रमिक त्या विमानामध्ये बसवले आणि सुखरूप भारतामध्ये आले. तीच परिस्थिती दुबईमध्ये झाली, तीच आखातामधल्या सगळ्या देशांमध्ये झाली, युएई मध्ये सगळे आपले भारतीय सुखरूप या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणले. आज त्यामध्ये 70% मुसलमान होते, मुस्लिम बंधू होते. इथं ज्यावेळेस ती विमानं आली त्यावेळेस त्यांनी आपल्या मातृभूमीवरती डोकं टेकवलं आणि हिंदुस्तान
जिंदाबाद, अमन शांती हिंदुस्थान सारखी कुठं नाही म्हणून या देशाचे आभार मानले, पंतप्रधानांचे त्यांनी आभार मानले. आज खऱ्या अर्थाने आपण आपल्याला युद्ध नको, जगाला युद्ध नको अशा अर्थतेचे अर्थ किंकाळी शांततेची मारणारा आज पहिला आपण प्रभात फेरीचा कार्यक्रम घेतला, रॅली घेतली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव सकाळी मांडला. आपण युद्ध नको, शांती हवी म्हणून आपण ठराव मांडला. आज संध्याकाळी आपण नरेंद्र मोदी साहेबांना आजच्या कार्यक्रमाचा झालेला ठराव मांडणार आहे आणि तो अभिनंदनाच्या ठरावाबरोबर आपण जगाला शांतता द्या यासाठी संदेश घेऊन पुढे व्हा. संपूर्ण भारत नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठीशी उभा आहे हे सांगणारा आज ईमेल आम्ही पाठवत आहोत, जो सकाळी ठराव आपण दिला. आपण सर्वांनी ठराव केला ना सकाळी. तुमच्या सर्वांनी आज रॅली काढून जो काही संदेश दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो. आज शांततेची पहिली सुरुवात, पहिली नांदी महाराष्ट्राच्या पिंपरी चिंचवड शहरातून झाली. मला खात्री आहे संपूर्ण जगामध्ये शांततेच्या फेऱ्या निघतील. आपापल्या राष्ट्राध्यक्षांना ते सांगतील, जग रस्त्यावर येईल आणि आम्हाला शांतता हवी, युद्ध नको असा ज्यावेळेस संपूर्ण जगात अशा पद्धतीचा तुम्ही आज दबाव टाकला, तसा दबाव पडेल तेव्हा 8 दिवसाच्या आत हे युद्ध थांबलेलं असेल. परंतु जर युद्ध थांबलं नाही, आपलं कितीतरी शेतीमाल बंदरामध्ये अडकला, 9 लाख करोडचं या देशाचं नुकसान झालंय या युद्धामुळं. आम्ही त्या युद्धात नसूनही आमचं नुकसान झालं. जगाचं अरबो करोड डॉलरचं नुकसान झालेलं आहे. देश 20 वर्ष पुन्हा पाठीमागे गेला, जग पूर्ण 20-25 वर्ष मागे गेलं ह्या युद्धामुळं. आणि जर अशीच परिस्थिती राहिली, पेट्रोलचे भाव वाढणार, तेलाचे भाव वाढणार, जगणं मुश्किल होणार आणि त्याहून वाढणार पेटला, भारत सुद्धा त्यातून सुटणार नाही. म्हणून आज तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. रस्त्यावर उतरलात, एक आवाज दिला, तुम्ही सगळे रस्त्यावर आलात. मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आज माझ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या पोलीस आयुक्त कार्यालयानं आणि आदरणीय अतुल शेटे साहेब नेहमीच यापूर्वी पण आमच्या कार्यक्रमाला आले होते. आज ते आपल्या या भागातले प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, ते यापूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये आले आणि असा उत्स्फूर्त अधिकारी म्हणजे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या देशात आपण पहिल्यांदा सुरू करत आहात. मी तुमचं मनापासून कौतुक करतो. म्हणून ते माझ्या शेजारी येऊन बसले आणि त्यांनी आपल्या सर्वांचं कौतुक केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्व पोलीस आयुक्त कार्यालयाला, सर्व पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलं, पूर्ण रॅलीमध्ये साथ दिली. माझी खात्री आहे आपल्याही पोलीस डिपार्टमेंट, LIB असेल, SB असेल, सर्व विभागातून मेल जाऊ द्या की या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही केला. आम्हाला शांतता हवी आणि देशानं भारतानं नेतृत्व जगाचं शांततेसाठी करावं अशी आग्रही मागणी आजच्या शांतता रॅलीत करण्यात आली. या ठिकाणी आपण आलात साहेब, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. इथं बसलेला हा श्रमिक वर्ग, तुकाराम नगरची आमची सगळी रहिवासी मंडळी, हे सगळे वर्षोनवर्ष हे माझ्या बरोबर आहे. 35-40 वर्ष कुठलाही पत्रक पाठवत नाही, काही नाही, फक्त व्हिडिओ टाकतोय की यायचंय कार्यक्रमाला. एका व्यक्तीवर आपल्या मुलासारखं, भावासारखं प्रेम करणाऱ्या माझ्या माता भगिनी, माझा श्रमिक वर्ग आणि माझं तुकाराम नगर आहे, मी तुमचा हृदयापासून ऋणी आहे. असंच प्रेम शेवटपर्यंत ठेवा. शरीरामध्ये प्राण असेपर्यंत तुमच्या हक्कासाठी मी लढत राहील. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी लढत राहील. आणि मात्र देश हा आझाद राहिला, देश सुखरूप राहिला, देश सुरक्षित राहिला तर हे सर्व साध्य आहे. म्हणून सर्वप्रथम देश, नंतर राज्य आणि नंतर जिल्हा, नंतर गाव आणि नंतर घर आणि नंतर परिवार आणि त्यानंतर मी. ही अशी धारणा आपण जेव्हा करू तेव्हा राष्ट्रपुरुष जन्माला येतील.
असं या ठिकाणी मी सांगेन. अशीच धारणा ठेवा. या जगावर, मानवावर, प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करा. आपल्या आई वडिलांवर मुलांना मी सांगेन प्रेम करा. ईश्वर त्यांच्यामध्ये बघा, एवढंच मी सांगेन. देश सर्व तिचा आई वडिलांमध्ये नटलाय. ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि जे जे आपल्या आई वडिलांच्या पाठीशी उभे राहिले ते मरेपर्यंत त्यांना कधीच रुपयाही कमी पडणार नाही. फक्त लक्ष्मी घरातच आहे आईच्या रूपात, हे प्रत्येकाने समजा. एवढंच या ठिकाणी मी संदेश देईन. आणि लवकर आणि सगळ्यात सकाळीच आम्ही आपल्या सगळ्या भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझं भाग्य आहे सगळ्या भगिनी जास्त या ठिकाणी आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा जगावरती संकट आलं, पूर्ण विश्वावर संकट आलं, तेव्हा तेव्हा दुर्गा जन्माला आली आणि दुर्गेनं विश्व वाचवलं. आज ती दुर्गा पुन्हा उतरली महिलेच्या, माझ्या भगिनींच्या रूपात, असं मी या ठिकाणी समजेल. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय अतुल शेटे साहेबांना विनंती करतो, तुमचा आणि आमचं काहीतरी ऋणानुबंध आहे. तुमचे पाय नेहमी आमच्याकडे वळतात. असंच प्रेम दृढ राहू द्या. आपण या ठिकाणी येऊन शांततेचा संदेशाबरोबर सर्वांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतो. धन्यवाद. माझा इंडिया न्यूज, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड.